तर गाईज मी पितोय आता आपल्या कोकणातला फेमस कोरा चाय, जो खूप भारी लागतो. चहा नाश्ता करूयात आणि ब्लॉगला मग सुरुवात करूयात. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल स्वानवन ओन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर गाईज मी आलोय माझ्या कोकणातला गावी, ज्याचं नाव आहे रानवडे. आणि गावी मी स्पेशली मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जास्त येतो, कारण की त्याचं एक खास कारण असतं, तर ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्की कळेल. तर हा ब्लॉग रानवडे गावचे ग्रामदैवत श्री वरदविनायक या मंदिराचा वर्धापन दिन म्हणून हा दिवस अक्षय तृतीयाच्या दिवशी साजरा केला जातो. तसेच या कार्यक्रमासाठी संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ व महिला मंडळ उपस्थित राहतात आणि एकत्र येऊन सजावट करून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपला हातभार लावतात. Meanwhile, मी आलोय घरी आणि इथे आलाय कोणतरी काकी. लगा मेरा मजाक. आणि अंकलने आमच्याकडे आणलाय वडापाव, तो पण मानगावचा स्पेशल वडापाव. तर आता आम्ही वडापाव खातोय. हे बघा, इथे नैतिक काय बोलू इच्छितोस तू माझ्या व्ह्यूअर्सना? तुझ्या व्ह्यूअर्सना मी बोलत आहे की हा नेटवर्क साठी तिकडे गेलेला, मी शोधायला गेलो पूर्ण गाव, तरी भेटला नाही. नंतर आला तर माझं डोकं फिरला. चले एक काम कर, 200 रुपये दे. 50 रुपये काटो इसके ओव्हर ऍक्टिंग का. आम्ही सगळे फ्रेश झालो आणि आता आम्ही सगळे जेवायला बसतो. तुम्ही सुद्धा जेवायला या, कारण की कोकण आपलं तसा. बोलो जेवायला या मस्त पैकी हाय जेवायला. काय जेवण, भाकरी, वाटाण्याची भाजी, आंबा आणि काकडी. इथे नैतिकी जेवतो माझ्यासोबत. आम्ही जेवतो आणि मग नंतर आपण भेटूया. the next morning. हे गायज, शुभ सकाळ सर्वांना. आज आहे अक्षय तृतीया आणि हा जो ब्लॉग असणार आहे तो मी पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये करतो, बट एकच असणार आहे कंटिन्यू ब्लॉग. तर मी आता मंदिराकडे, आपण बाप्पाचे दर्शन घेऊयात आणि मग नंतरला ब्लॉगला सुरुवात करूया. आणि म्हणजे तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर गाईज, आता मी पप्पाचं दर्शन घेतलं मस्तपैकी. पप्पाचा प्रसाद घेऊयात. चल नैतिक. तर हे बघू शकता तुम्ही, पुढे आहे नाश्त्याची गाडी, जे सगळ्यांसाठी, सगळ्या ग्रामस्थांसाठी नाश्त्याची सोय केली असते सकाळी लवकर. तर आपण नाश्त्याचाही लाभ घेऊया.
later. तर काही पालखीचा आमच्या घरी सुद्धा येणार आहे, तो आम्ही त्याची पूजा करणार नंतर. आणि पालखी मी, ताई, रिया, नक्की आणि चौघही पालखी होते. तुम्हाला ते तिथे अंकलत माझ्या. आमच्या गावची पारंपरिक पद्धत आहे ती म्हणजे सुंदर अशी रांगोळी काढून, पाट ठेवून, त्यावर स्वच्छ असे वस्त्र ठेवून, त्यावर पालखीला विराजमान करून पालखीची मनोभावी पूजा केली जाते. ही परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे, तर ती तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तर तुम्ही पाहू शकता भक्तिमय वातावरणात हरिनामाचा गजर करत करत गावकऱ्यांची दिंडी मंदिरापर्यंत आलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता पालखी मंदिराच्या आवारात विराजमान होईल. यानंतर पालखी मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घेऊन भक्तगणांसोबत बाप्पाची आरती केली जाईल. आरतीनंतर सर्वांसाठी
महाप्रसादाची सोय केली आहे. यावेळेला ती क्लिप शूट नाही क्लिप शूट करायला दिसत. सो नेक्स्ट टाइम पक्का ती तुमच्यापर्यंत पोहोचते.